पिढ्यानपिढ्या ज्या जंगलात राहायलात तिथेच अचानक स्वतःच्या घरात अतिक्रमणकारी ठरण्याची वेळ आली तर काय वाटेल? हो, खूपच भयानक परिस्थिती. हो ना, हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. ज्या जंगलात पूर्वजांनी आयुष्य काढलं तिथेच आज अचानक बाहेरचे ठरवलं गेलं तर माणसाने जायचं कुठे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं याच अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आपण पाहणार आहोत वनहक्क कायदा 2006 आणि त्यातील अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी, ग्रामसभेचे अधिकार नक्की काय आहेत आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा अन्याय हा कायदा कसा दूर करतो, या सगळ्यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. अशीच उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. नक्कीच करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. म्हणजे हा वनहक्क कायदा नेमका कोणासाठी आहे आणि तो आणण्याची वेळ का आली, याची थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी जर उलगडून सांगितली तर विषय समजायला खूप सोपा जाईल. हो, नक्कीच. हा विषय समजून घेताना आधी आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागेल. सविस्तर बघूया. ब्रिटिश काळापासून आणि स्वातंत्र्यानंतरही जंगलांचे संरक्षण करण्याच्या नावाखाली जे अनेक कायदे झाले, त्या प्रक्रियेत जे लोक खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करते होते त्यांच्यावरच मोठा अन्याय झाला. म्हणजे त्यांनाच बाहेर काढलं गेलं? अगदी तेच. त्यांना त्यांच्याच जमिनीवरून बेदखल करण्याचे प्रकार घडले. हाच ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी वनहक्क कायदा 2006 अस्तित्वात आला. जर आपण या कायद्याच्या मुळाशी गेलो तर कायद्याच्या कलम 2C मध्ये एक खूप सुंदर आणि स्पष्ट व्याख्या आहे. कोणती व्याख्या आहे ती? ती म्हणजे वननिवासी अनुसूचित जमाती किंवा ज्यांना आपण कायदेशीर भाषेत FDST म्हणजे फॉरेस्ट ड्वेलिंग शेड्यूल्ड ट्राइब्स म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर असे लोक जे प्रामुख्याने जंगलात राहतात आणि त्यांच्या उपजीविकेसाठी खऱ्या अर्थाने जंगलावर अवलंबून आहेत. अच्छा. आणि यासोबतच कायद्याच्या कलम 2O नुसार इतर पारंपरिक वननिवासी म्हणजेच OTFD अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स यांचीही अतिशय महत्त्वाची व्याख्या दिली आहे. हो, पण एक प्रश्न आहे, हा इतर पारंपरिक वननिवासी हा गट नेमका कोण आहे? कारण फक्त आदिवासी समाजच नाही तर इतरही अनेक समाज जंगलात पिढ्यानपिढ्या राहतात. अगदी अचूक मुद्दा पकडलात. आणि म्हणूनच कायद्याने फक्त एकाच विशिष्ट घटकाचा विचार केलेला नाही. कलम 2O नुसार जो कोणी व्यक्ती किंवा समाज 13 डिसेंबर 2005 पूर्वी किमान 3 पिढ्या जंगलात वास्तव्यास आहे आणि उपजीविकेसाठी जंगलावर पूर्णपणे अवलंबून आहे, त्यांना हा कायदा संरक्षण देतो. 3 पिढ्या? म्हणजेच तब्बल 75 वर्षांचा जुना इतिहास इथे तपासला जातो. बापरे, 75 वर्षे? म्हणजे जवळपास स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. पण हे 3 पिढ्यांचं गणित कसं जुळवायचं? एखाद्या साध्या जंगलात राहणाऱ्या माणसाकडे 75 वर्षांपूर्वीचे कागदोपत्री पुरावे कुठून असणार? हे सिद्ध करणं तर अत्यंत कठीण जात असेल ना? हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, सुरुवातीला अनेकांना वाटायचं की हा नियम पाळणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. पण कायदा बनवणाऱ्यांनी या व्यावहारिक अडचणींचा विचार केला होता. आपण पुराव्यांबद्दल पुढे बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी हे समजून घेणं गरजेचं आहे की या कायद्याने त्यांना मुख्य काय दिलंय. काय दिलंय? तर तो आहे रहिवास आणि लागवडीचा हक्क. कायद्याच्या कलम 3(1)A नुसार वननिवासी बांधवांना ज्या जमिनीवर ते पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत किंवा जिथे त्यांचा रहिवास आहे तो हक्क त्यांना आता अधिकृतपणे मिळतो. ते आता अतिक्रमणकारी राहत नाहीत. खरं तर इथं लोकांचा खूप मोठा गैरसमज असतो. माझ्या पाहण्यात असे अनेक लोक आले ज्यांना वाटतं की या कायद्याखाली कितीही म्हणजे अगदी 100 किंवा 200 एकर जंगल जमीन मागता येते. म्हणजे एकदा कायदा आला की जंगलाचा कोणताही तुकडा दाखवायचा आणि म्हणायचं की ही माझी जमीन, असा एक समज पसरलेला दिसतो. हा एक अतिशय धोकादायक आणि मोठा गैरसमज आहे. आपण हा गैरसमज इथेच फोडून काढला पाहिजे. नक्कीच. कायद्याच्या कलम 4(6) नुसार अशी कोणतीही अमर्याद जमीन कुणालाही मागता येत नाही. या कायद्याअंतर्गत एका कुटुंबाला जास्तीत जास्त 4 हेक्टर इतकी जमीन मिळू शकते. अच्छा, म्हणजे 4 हेक्टरची ठोस अट आहे तर? हो, पण ती अट सुद्धा एका विशिष्ट चौकटीत आहे.
4 हेक्टर जमीन मिळू शकते याचा अर्थ असा नाही की तुम्ही आज जाऊन कोणत्याही 4 हेक्टरसाठी अर्ज करू शकता. मग नेमकं कसं असतं हे? ही मर्यादा फक्त त्याच जमिनीपुरती मर्यादित आहे जी 13 डिसेंबर 2005 पूर्वी प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या ताब्यात होती आणि जिथे ते प्रत्यक्ष लागवड करत होते. तुम्ही नवीन जंगल साफ करून किंवा नवीन जमीन हडप करून या कायद्याखाली दावा करू शकत नाही. बरोबर. कलम 4(6) ही मर्यादा जंगलाचं संरक्षण आणि गरजूंना न्याय या दोन्ही गोष्टींचा समतोल अतिशय उत्तम प्रकारे राखते. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. प्रेक्षकांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता जमिनीबद्दल तर आपण बोललो, पण मला सांगा, केवळ जमीन म्हणजे सर्वस्व नाही. जंगलातील उत्पन्नावर म्हणजे तिथे मिळणाऱ्या नैसर्गिक गोष्टींवर या लोकांचा काय अधिकार आहे? अगदी बरोबर. जमिनी एवढाच उत्पन्नाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर जंगल हे केवळ राहण्याचं ठिकाण नाही, ती एक संपूर्ण अर्थव्यवस्था आहे. कायद्याच्या कलम 3(1)(c) आणि कलम 2(i) मध्ये गौण वनोपज म्हणजेच मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, ज्याला आपण MFP म्हणतो, त्याबद्दल खूप महत्त्वाची तरतूद आहे. बांबू, मध, तेंदूपत्ता, औषधी वनस्पती, डिंक यांसारख्या वनोपजांवर आता वननिवासींचा आणि ग्रामसभेचा मालकी हक्क आहे. म्हणजे पूर्वी हा हक्क नव्हता? पूर्वी परिस्थिती खूप वेगळी आणि कडक होती. जंगलातील बांबू किंवा मध गोळा करण्यासाठी वन विभागाची परवानगी लागायची. पण आता कायद्याने त्यांना केवळ हे गोळा करण्याचाच हक्क दिलेला नाही, तर त्याची विल्हेवाट लावण्याचा म्हणजेच त्यावर प्रक्रिया करून ते बाजारात विकण्याचा अधिकारही दिलेला आहे. ही एक प्रकारे त्यांना दिलेली मोठी आर्थिक स्वायत्तता आहे. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे, कारण आपण नेहमी फक्त जमिनीच्या तुकड्याचा विचार करतो, पण गौण वनोपजाचा अधिकार हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे, कारण वर्षानुवर्षे वनविभागाच्या परवानगीशिवाय जंगलातून एक काडीही नेता येत नव्हती, असा आपला सर्वांचा समज आहे. होय, आणि म्हणूनच मी तुम्हाला काही क्विक फॅक्ट सांगतो. पहिलं महत्त्वाचं तथ्य म्हणजे गौण वनोपजाच्या वाहतुकीसाठी आता वन विभागाच्या ट्रान्झिट पासची अजिबात गरज राहिलेली नाही. काय सांगताय? ट्रान्झिट पास लागत नाही? अजिबात नाही. ग्रामसभेनं दिलेला पास किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीचा पास यासाठी पूर्णपणे पुरेसा असतो. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं तथ्य म्हणजे हे संकलन कोणत्याही रॉयल्टी किंवा शुल्काविना मोफत करता येतं. अरे वा! हो, वनविभागाचे कोणतेही कर या गौण वनोपजावर आता लागू होत नाहीत. हा एक क्रांतिकारी बदल आहे, ज्यामुळे आदिवासी बांधवांच्या खिशात थेट 2 पैसे पडायला सुरुवात झालीय. ही टिप ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच्या गावातील ग्रामसभेच्या अधिकारांबद्दल जागरूक होणार का? हे नक्कीच महत्त्वाचं आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? एखादा सामान्य माणूस किंवा एखादं गाव हा हक्क प्रत्यक्षात कसा मिळवू शकतो? याची काही विशिष्ट प्रक्रिया आहे का? मला म्हणजे स्टेप बाय स्टेप समजून घ्यायला आवडेल. नक्कीच. ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी कायद्यात सविस्तर टप्पे दिले आहेत. आपण सविस्तर बघूया. मी तुम्हाला एक चेकलिस्टच्या स्वरूपात ही प्रक्रिया सांगतो. हो, सांगा. पहिली स्टेप, ग्रामसभेने दाव्यांसाठी आवाहन करणे. जर दावा वैयक्तिक असेल तर त्यासाठी ग्रामसभेकडे फॉर्म A भरावा लागतो, आणि जर गावाचा सामूहिक वनहक्क असेल तर त्यासाठी फॉर्म B किंवा फॉर्म C भरावा लागतो. माफ करा, मध्येच थांबवते. पण हे फॉर्म्स कुणाकडे द्यायचे असतात? थेट सरकारी ऑफिसात जाऊन तहसीलदारांना द्यायचे का? नाही. इथेच तर या कायद्याचे सौंदर्य आणि लोकशाही दडलेली आहे. हे अर्ज सरकारी ऑफिसात नाही, तर ग्रामसभेने स्थापन केलेल्या वनहक्क समितीकडे म्हणजे फॉरेस्ट राईट्स कमिटीकडे द्यायचे असतात. अच्छा, म्हणजे गावाच्या पातळीवरच. अगदी. दुसरी स्टेप, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करणे. अर्ज आल्यानंतर ही वनहक्क समिती प्रत्यक्ष त्या जमिनीवर जाते आणि नियम 12 नुसार पडताळणी करते. म्हणजे ही समिती फक्त कार्यालयात बसून कागदपत्र पाहत नाहीत, तर ते प्रत्यक्ष त्या जंगलात किंवा शेतावर जातात. हो, अगदी. आणि हे नियम 12 नुसार बंधनकारकच आहे. या पडताळणीच्या वेळी वन विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असते. तिथे प्रत्यक्ष मोजणी होते, खुणा पाहिल्या जातात. हां, अतिशय पारदर्शक प्रक्रिया आहे. होय. मग येते तिसरी स्टेप, ठराव मंजूर करणे. पडताळणीनंतर समिती आपला अहवाल ग्रामसभेला देते. ग्रामसभा त्यावर सविस्तर चर्चा करते, एक ठराव मंजूर करते आणि तो उपविभागीय सस्तरीय समितीकडे, ज्याला आपण SDLC म्हणतो, त्यांच्याकडे पाठवते. आणि त्यानंतर? आणि चौथी व अंतिम स्टेप, अंतिम निर्णय घेणे.
SDLC कडून छाननी झाल्यानंतर हे दावे जिल्हास्तरीय समिती म्हणजेच DLC कडे जातात. ही समिती सर्व बाजू तपासून दाव्यांवर अंतिम निर्णय घेते आणि पात्र दावेदारांना अधिकृत हक्क प्रमाणपत्र जारी करते. क्या बात आहे. ही प्रक्रिया ऐकायला जरी मोठी वाटत असली तरी ती अतिशय लोकशाही मार्गाने जाणारी आहे. ग्रामसभेला एवढे अधिकार असणं हे खूप मोठं पाऊल आहे. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. महसूलशाही चॅनलचे असे माहितीपूर्ण व्हिडिओज लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अगदी बरोबर. पण एक मोठी भीती लोकांच्या मनात सतत असते. समजा दाव्याची प्रक्रिया सुरू आहे, ग्रामसभेकडून फॉर्म भरला गेलाय, कागदपत्रे गोळा करणं चालू आहे आणि त्याच वेळी वनविभागाने येऊन लोकांना जमिनीवरून काढलं तर? असा विचार मनात येतोच की प्रलंबित दाव्याच्या काळात काय संरक्षण आहे? हा भीतीचा मुद्दा अगदी रास्त आहे, पण कायद्याने यावर पूर्ण उपाययोजना केली आहे. या कायद्याने वननिवासींना एक अत्यंत भक्कम कायदेशीर ढाल दिली आहे. ती कशी? काढता येणार नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला तर तो कायद्याचा भंग ठरतो आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. म्हणजे हे खूपच दिलासादायक आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. पण आणखी एक मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. कोणता? लोकांना वाटतं की दाव्यासोबत वनविभागाच्या जुन्या पावत्या किंवा पूर्वी कधी जंगलात अतिक्रमण केल्याबद्दल दंड भरल्याची पावती नसेल तर दावा थेट फेटाळला जातो. यात किती तथ्य आहे? कारण जसं तुम्ही मगाशी म्हणालात 75 वर्षांचे पुरावे एखादा गरीब माणूस आणणार कुठून? हा एक अतिशय गंभीर आणि दुर्दैवी गैरसमज आहे, ज्यामुळे अनेक खरे दावे नाकारले जाण्याची भीती असते. सविस्तर बघूया. वनहक्क कायद्याच्या नियम 13 मध्ये दाव्यासाठी कोणते पुरावे ग्राही धरले जातील याची एक अतिशय मोठी आणि सर्वसमावेशक यादी दिली आहे. फक्त वनविभागाची पावती किंवा कागदपत्र नाही म्हणून कोणाचाही दावा फेटाळता येत नाही. सामान्य जमिनीचा जसा महसूल विभागात सातबारा असतो तसा वन जमिनीचा सातबारा नसतो, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. बरोबर. जंगलात सातबारा कसा असणार? तिथे तर वेगळीच व्यवस्था असते. अगदीच. म्हणूनच नियम 13 नुसार अनेक भौतिक आणि परिस्थितीजन्य पुरावे चालतात. जुनी घरं, शेताचे बांध, विहिरी, पारंपरिक खुणा, मतदार ओळखपत्र, जुने रेशन कार्ड, एवढंच काय तर गावातील ज्येष्ठांचे जबाबसुद्धा कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात. ज्येष्ठांचे जबाब सुद्धा चालतात? हो ना. एक किस्सा पाहूया. माझ्या अनुभवातून सांगतो. एका प्रकरणात एका आदिवासी कुटुंबाकडे कोणतीही लेखी कागदपत्रे नव्हती. त्यांचा दावा फेटाळल्या जाण्याच्या मार्गावर होता. पण मग गावातील वयोवृद्ध व्यक्तींनी एकत्र येऊन समितीसमोर लेखी जबाब दिला की आम्ही लहानपणापासून पाहतोय हा परिवार गेली अनेक दशके इथे शेती करत आहे. अरे वा. आणि तुम्हाला सांगतो, नियम 13 नुसार तो जबाब अतिशय भक्कम पुरावा म्हणून मान्य झाला आणि त्या कुटुंबाला त्यांचा हक्क मिळाला. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. पुरावे केवळ कागदावर नसतात, ते लोकांच्या स्मृतीत आणि जमिनीवरील खुणांमध्येही असतात. हा किस्सा खरोखरच भावूक करणारा आहे. कागदाच्या तुकड्यापेक्षा माणसाच्या शब्दाला कायद्याने दिलेली ही किंमत खूप मोठी आहे. आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला आहे. 4 हेक्टरची वैयक्तिक दाव्याची मर्यादा, सामूहिक दाव्यांमधील ग्रामसभेची आणि वनहक्क समितीची ताकद, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजेच गौण वनोपजावरील विना रॉयल्टी हक्क, नियम 13 नुसार चालणारे विविध पुरावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलम 4-5 नुसार मिळणारे बेकायदेशीर निष्कासनापासून संरक्षण. या सर्व गोष्टी आपण आज सविस्तर समजून घेतल्या. खरंच क्षणभर शांतता घेऊन विचार करा. आजच्या चर्चेचा सारांश सांगायचा तर एकच सांगेन. लक्षात घ्या, हा कायदा केवळ जमिनीचा तुकडा देत नाही, तर जंगल आणि आदिवासींच्या हजारो वर्षांच्या अतूट नात्याला एक कायदेशीर आणि सन्मानजनक ओळख देतो. ज्या व्यवस्थेने त्यांना अतिक्रमणकारी ठरवले होते, त्याच व्यवस्थेने आता त्यांच्या ज्ञानाचा आणि अस्तित्वाचा स्वीकार केला आहे. ज्ञानामुळे पिढ्यानपिढ्यांचा सन्मान परत मिळतो. निसर्ग आणि मानवाच्या सहजीवनाला कायद्याने दिलेली ही एक सुंदर पावती आहे. अगदी खरंय. आणि यावरूनच मला एक विचार येतोय. विचार करा, जर गावांनी या सामूहिक वन हक्कांचा योग्य वापर केला तर हवामान बदलासारख्या जागतिक संकटाला आपण आपल्या गाव पातळीवरून किती प्रभावी उत्तर देऊ शकतो. जंगल वाचवणं ही केवळ सरकारची किंवा वनविभागाची जबाबदारी न राहता ज्यांचा जीव त्या जंगलात अडकलाय अशा लोकांची ती एक मोठी लोकचळवळ बनू शकते. हा हक्क म्हणजे केवळ अधिकार नाही, तर ती एक मोठी जबाबदारीही आहे.
अगदी मनातलं बोललात. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हो, तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. आमच्या व्हॉट्सॲपवर टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.